बाळा भुका लागल्यात. नागद विजापूर रोडला प्रवास करायलाय. थांब की कुंभारीत आमलेट खायला. आपला पवन आमलेट करणार आता. हा बघ, पवन आता आपला आमलेट करणार आहे. एक बाळा, 1 वाजला 1. हा, डेनाट काम चालू असते पवनकडं आमलेटचं. आमलेट प्रेमींसाठी कांदा कापायला चालू आहे पवन शेटचा. कच 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 कापते कांदा रे. पवनचं आमलेट बघाय थांबलेल्या कोंबड्या त्या. अंडा नंबर 1 गेलेला आहे. अंडा नंबर 2 पण गेलेला आहे. आणि आपला पवन भाव आमलेट करायला आहे. मस्तपैकी कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि हे बघा मीठ, चटणी. आपल्याला तिखट पाहिजे म्हणून तुमच्या चवीनुसार तुम्हाला पवनकडे आमलेट मिळेल. बाळा कधी येते मग खायला आमलेट? कसं गदा 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 त्याला मिक्स करते. नाद करायचा नाही. बाळा असं रात्रीच्या भुका लागल्या का नाही, आपला पवन भाऊ घेऊ. पवन भाऊ, हा हे आपला पवन भाऊ जो आहे का नाही, आपल्या सेवेसाठी इथं रातभर जागतोय. काय होते, रातभर जागतोय. छोटासा व्यवसाय करतो. आमलेट खायला नक्की थांबायचं. आपला आमलेट बघा खच्चा खच कसं तयार झालेला आहे. मस्त पैकी गरमागरम आमलेट. गरमागरम पाव करण्यात येत आहेत. गरमागरम पाव. उंच आगीच्या प्रेशरवरती गरम होणारे हे पाव आपल्या पोटामध्ये आता जाणार आहे. आमलेट. बाळा आपल्याला भुका लागल्यात आणि आपण काय करणार आहे आता, अंड्याचं ऑमलेट पवनच्या हातचं खाणार आहे. मला काय म्हणायचं आहे, जात असताना कशाला पोट मारताय? या आमलेट खाऊन जावा. गरम गरम पोरग करून देते गारट्याचं. आता मी खाता आमलेट, तुम्ही घ्या आणून.